हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी अँड इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अगेन डिस्कस करणार आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन. काय डिस्कस करणार आहे आपण? सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शनचा हा एक इंट्रोडक्शन क्लास आहे आणि ह्या गोष्टी समजणं तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे की सेक्सुअल रिप्रोडक्शनचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि कशा पद्धतीने सेक्सुअल रिप्रोडक्शन डिफाईन केल्या जाते. तर व्हेरियस कॅरेक्टर आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहे? डिस्कस करणार आहे. ठीक आहे. आता बघा की सेक्सुअल रिप्रोडक्शन कशाला म्हणतात, तर त्याच्या पहिले आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनचे वन बाय वन काय बघू, कॅरेक्टरिस्टिक पाहू. आणि कॅरेक्टरिस्टिकमध्ये सगळ्यात पहिला जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या की सगळ्यात पहिला जो कॅरेक्टरिस्टिक आहे तो आहे तुमचा मॅच्युरिटी. काय तुमचा? मॅच्युरिटी हा वर्ड सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमच्या सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये. आता मॅच्युरिटी म्हणजे नेमकं काय? सगळ्यात आता मॅच्युरिटी हा शब्द भरपूर जण यूज करतात. तर मॅच्युरिटी म्हणजे काय? आता याला कंपॅरिझन करू आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि एसेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणून, जेणेकरून काय होईल तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लक्षात येईल. आता दोन ॲनिमलचे एक्झाम्पल घेऊ आपण. अनदर इकडल्या साईडनं पण एक ॲनिमल्स आहे आणि इकडल्या साईडनं पण, म्हणजे अनदर साईडमध्ये पण काय तुमचा एक ॲनिमल्स आहे. पण बेसिकली काय की हा सेक्सुअल रिप्रोडक्शनला फॉलो करणार आहे आणि हा का तुमचा एसेक्सुअल रिप्रोडक्शनला. जसं की हा पर्टिक्युलर एक ॲनिमल्स घेतला आपण, अमिबा लाईक दिसत आहे तुम्हाला, आणि अनदर हा एखादा पर्टिक्युलर ॲनिमल्स घेतला. ठीक आहे. तर याच्यामध्ये जसं की ह्युमन बिंग्स वगैरे. ठीक आहे. आता बघा की या ॲनिमलने मॅच्युरिटी किंवा जसं की म्हणू शकतो की रिप्रोडक्शन करण्यासाठी मॅच्युरिटीची काहीही जरूरत नाही आहे. मॅच्युरिटी म्हणजे काय की एक पर्टिक्युलर एज डेव्हलपमेंट होणे, ज्याच्यामध्ये तुमचे सेक्सुअल ऑर्गन काय करतील? डेव्हलपमेंट करतील. गॅमेटोजेनेसिससाठी जे वेळ लागतात ते पर्टिक्युलर डेव्हलपमेंट होणे, त्याच्यासाठी जो वेळ लागतो त्याच्यानंतर जे की मॅच्युरिटी होते त्याला सेक्सुअल मॅच्युरिटी म्हणतात. त्याला एक पर्टिक्युलर वर्ड पण दिलेला आहे. त्या वर्ड आहे तुमचा प्युबर्टी इन मेल अँड प्युबर्टी इन फिमेल. तर मग बेसिकली याचा काय मिनिंग होतो की सेक्सुअल मॅच्युरिटी इन मेल आणि सेक्सुअल मॅच्युरिटी इन फिमेल. तर पर्टिक्युलर जर तुम्ही सेक्सुअल रिप्रोडक्शनला फॉलो करत असाल किंवा कोणताही ॲनिमल सेक्सुअल रिप्रोडक्शनला फॉलो करत असाल तर त्याला पर्टिक्युलर काय म्हणजे काय येणं जरूरत आहे की एक मॅच्युरिटी येणं जरूरत आहे. त्याच्यासाठी एक वेळ आणि एक टाइम लागत असतो. ठीक आहे. बघा की लहानपणी कोणता ह्युमन बिंग रिप्रोड्यूस करू शकतो का? नाही करू शकत. पण हा अमिबा, जसं की अमिबाचं एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये कटल्यानंतर काय होते की एका ऑर्गॅनिझम पासून दोन ऑर्गॅनिझमचा जन्म होते, जे की काय तुमचं एसेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. काय तुमचं? एसेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि एसेक्सुअल रिप्रोडक्शनला कोणत्याच पद्धतीची मॅच्युरिटी लागत नाही. ठीक आहे. तर मॅच्युरिटी हा समजला सगळ्यात पहिले काय येतं. ठीक आहे. आता हा जो पहिला कॅरेक्टरिस्टिक आहे हा इम्पॉर्टंट आहे की त्या सेक्सुअल रिप्रोडक्शन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला काय लागेल? पर्टिक्युलर मॅच्युरिटी जरूरत लागेल. आणि आफ्टर मॅच्युरिटीज तुम्ही काय करू शकता? सेक्सुअल रिप्रोडक्शन करू शकता. ठीक आहे. आता बघा की सेकंड नंबरचा जो कॅरेक्टरिस्टिक आहे तो आहे तुमचा इन्व्हॉल्व. काय दिलेलं आहे तुम्हाला? इन्व्हॉल्व. ठीक आहे. काय दिलेलं आहे? इन्व्हॉल्व द प्रोसेस, म्हणजे मिओसिसची सगळ्यात पहिले जे प्रोसेस राहील वन बाय वन आपण करू. इन्व्हॉल्व द मिओसिस. काय इन्व्हॉल्व राहील तुमच्या त्याच्यामध्ये? मिओसिसचं इन्व्हॉल्व राहील. ठीक आहे. आता बेसिकली मिओसिस म्हणजे काय की हा सगळ्यात महत्त्वाची वन बाय वन इव्हेंट जे राहतात सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये, ते इव्हेंट आपण डिस्कस करू. पहिले तर मॅच्युरिटी लागेल. मॅच्युरिटी नंतर तुमच्यामध्ये काय होईल? तुमची मिओसिसची प्रोसेस चालू होईल. मिओसिसची प्रोसेस म्हणजे नेमकं कोणती प्रोसेस? जी की तुमची गॅमेट्स बनवण्याची प्रोसेस राहतात, त्याला मिओसिस प्रोसेस असे म्हणतात. आता मिओसिस प्रोसेस, गॅमेट बनवण्याची प्रोसेस. आता थर्ड जो पॉईंट येईल थोडा हा, म्हणजे थर्डचा पॉईंट जो आहे तो हाच पॉईंट येईल, तो आहे तुमचा गॅमेटोजेनेसिस. काय तुमचा? गॅमेटोजेनेसिस. ठीक आहे. काय होईल तुम्हाला? गॅमेटोजेनेसिस. आता मिओसिस काय बनण्याची प्रोसेस आहे? गॅमेट बनण्याची प्रोसेस आहे. मग याच्यामध्ये काय बनन? गॅमेट्स बनन. तर याच्यामध्ये दोन्ही सेपरेट करून टाकू आपण. याच्यामध्ये कोणकोणते गॅमेट्स बनतील? एक तर मेल गॅमेट्स बनतील. कोणते गॅमेट्स बनतील तुमचे? मेल गॅमेट्स बनतील. आणि याच्यानंतर काय बनतील तुमचे? फिमेल गॅमेट्स बनतील. काय बनतील तुमचे? फिमेल गॅमेट्स बनतील. आलं लक्षात येतपर्यंत? मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स याच्यामध्ये बनल्या जाईल मिओसिसमध्ये. आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणू? गॅमेटोजेनेसिस. मी पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं की गॅमेट्स बनण्याच्या प्रोसेसला, जेनेसिस म्हणजे निर्माण करणे किंवा बनणे, गॅमेट्स बनण्याच्या प्रोसेसला गॅमेटोजेनेसिस प्रोसेस असे म्हणतात. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. तर काय गोष्टी इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये? इन्व्हॉल्व द मिओसिस. सगळ्यात पहिले मिओसिस होईल, त्यानंतर इन्व्हॉल्व द गॅमेटोजेनेसिस. हा अगेन सेक्सुअल रिप्रोडक्शनचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा कॅरेक्टर्स आहे, जे की विशेषता आहे. जर मॅच्युरिटी नाही तर सेक्सुअल रिप्रोडक्शन होणार नाही. जर मिओसिस नाही तर सेक्सुअल रिप्रोडक्शन होणार नाही. आणि गॅमेटोजेनेसिस नाही तर सेक्सुअल रिप्रोडक्शन होणारच नाही. कारण की मेल्स अँड फिमेल्सचे गॅमेट्सच येतात, जे की सेक्सुअल रिप्रोडक्शनला काय करत असतात? पार पाडत असतात. ठीक आहे. अगेन्स्ट फोर्थ नंबरचा जो आहे गॅमेटोजेनेसिस, याच्यामध्ये फ्युजन, ज्याला आपण फ्युजन किंवा फर्टिलायझेशन म्हणू आपण. काय म्हणू आपण त्याला? फर्टिलायझेशन्स. काय तुमचं? फर्टिलायझेशन, ज्याला आपण फ्युजन ऑफ गॅमेट्स पण म्हणतो. काय म्हणतो? फ्युजन ऑफ गॅमेट्स.
फ्युजन ऑफ गॅमेट्स. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय आहे. आता बघा की फर्टिलायझेशन म्हणजे नेमकं काय. आता फर्टिलायझेशन म्हणजे काय की याच्यामध्ये ज्यावेळेस मेल गॅमेट्स काय येतील तुमचे, मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स. कोणते गॅमेट्स, मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स ज्यावेळेस युनियन करतील फिमेल्स गॅमेट. ठीक आहे, काय झालं, गॅमेट्स. ठीक आहे, फिमेल गॅमेट्स, मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स ज्यावेळेस एका ठिकाणी येतील त्यावेळेस काय होईल तुमचं फ्युजन होईल, ज्याला काय म्हणतो आपण फ्युजन ऑफ गॅमेट्स म्हणतात. काय म्हणतात, फ्युजन ऑफ गॅमेट्स. आणि त्या इव्हेंटला काय म्हणतात, फ्युजन ऑफ गॅमेट्सच्या इव्हेंटला काय म्हणतात, फर्टिलायझेशन असे म्हणतात. काय म्हणतात, फर्टिलायझेशन. म्हणजे बेसिकली काय की मेल गॅमेट्स येतील आणि त्यानंतर फिमेल गॅमेट्स येतील आणि त्याच्यापासून कशाचं फॉर्मेशन होईल, एका म्हणजे जसं की युनियन होईल आणि त्याच्यापासून फ्युजन होईल. फ्युजनलेस काय म्हणतो आपण, फर्टिलायझेशन असे म्हणतात. तर मग सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये फर्टिलायझेशन पण होणं इम्पॉर्टंट आहे. विदाउट फर्टिलायझेशन तर येणारी प्रोजेनी किंवा ऑफस्प्रिंग आपण डेव्हलपमेंट करू शकत नाही. कारण की 50% ऑफ कॅरेक्टर म्हणजे 50% ऑफ गॅमेट्स कुठून आले, मेल कडून आले. आणि 50% ऑफ जर नाही आले तर काय म्हणजे डेव्हलपमेंट होणार का, नाही. तर मग ठीक आहे, सॉरी. तर म्हणजे काय 50% ऑफ मेलकडून आले पाहिजे आणि 50% फिमेलकडून आले पाहिजे गॅमेट्स, जेणेकरून काय होईल डेव्हलपमेंट, येणारी जनरेशन काय होईल, डेव्हलपमेंट होईल. ठीक आहे. तर काय झालं, मॅच्युरिटी इन्व्हॉल्व ऑफ म्हणजे मिओसिस इन्व्हॉल्व गॅमेटोजेनेसिस आहे, फर्टिलायझेशन्स आहे. आणि 5व्या नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे तुमचा जो की इम्पॉर्टंट आहे, तो राहते बाय पॅरेंटल. काय राहते तुमचा, बाय पॅरेंटल्स. काय राहते, बाय पॅरेंटल. ठीक आहे. बाय पॅरेंटल म्हणजे याच्यामध्ये किती पॅरेंट इन्व्हॉल्व राहतात, 2 पॅरेंट इन्व्हॉल्व राहतात. कोणकोणते पॅरेंट राहतात, एक राहतो तुमचा मेल पॅरेंट आणि एक राहते तुमचा फिमेल पॅरेंट. कोणता राहील तुमचा, मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट. अशा 2 पद्धतीचे पॅरेंट्स का राहतील याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहतील. हे झाले तुमचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक जे की सेक्सुअल रिप्रोडक्शनला. ठीक आहे. तर हे सगळे जे मुद्दे आहेत सेक्सुअल रिप्रोडक्शनला काय करतात, डिफाईन करतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही माहिती आहे का डिफरन्स बिटवीन सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि एसेक्सुअल रिप्रोडक्शन इथंच तुमचं कंप्लीट होऊन जाते. काय होईल की मॅच्युरिटी, इकडे मॅच्युरिटी जरूर लागते, तिकडे लागते का, नाही लागत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय, याच्यामध्ये जे मिओसिसची प्रोसेस इन्व्हॉल्व होते तिकडे होते का, नाही. एसेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये होणार नाही. याच्यामध्ये होणार गॅमेटोजेनेसिस, याच्यामध्ये होणार गॅमेटोजेनेसिस नंतर फर्टिलायझेशन होईल याच्यामध्ये, ज्याला आपण फ्युजन ऑफ गॅमेट्स म्हटलं. आणि त्यानंतर काय की याच्यामध्ये बाय पॅरेंटल राहील, जे की ते एसेक्सुअल रिप्रोडक्शन जे प्रोसेस आहे ते कोणती राहील तुमची, युनिपॅरेंटल प्रोसेस राहील. कोणती प्रोसेस राहील, युनिपॅरेंटल. युनिपॅरेंटल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एकच पॅरेंट काय राहील अवेलेबल राहतील. ठीक आहे. एका पॅरेंट पासून येणारी जनरेशनचा काय केलं जाते, डेव्हलपमेंट केल्या जाते. ठीक आहे. तर याच्यामध्ये तसं आहे का, नाही. याच्यामध्ये काय तुमचं बाय पॅरेंटल आहे. बाय पॅरेंटल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 2 पॅरेंटचा इन्क्लूड केल्या जाते. 2 पॅरेंट कोणते, मेल अँड फिमेल्स. हे जे राहतात हे राहते तुमचे 2 पॅरेंट. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. हे झाले तुमचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक जे की कशाच्या रिलेटेड आहे, तुमच्या सेक्सुअल रिप्रोडक्शनच्या. ठीक आहे. तर चला आज आपण थोडं अजून इंट्रोडक्शन पाहणार आहे ह्युमन रिप्रोडक्शनच्या रिलेटेड. तर थोडे बुक अँड पेन काढून बसत चला, जेणेकरून काय होईल तुमच्या एकदम इझिएस्ट नोट्स काय होतील म्हणजे तुमच्या डेव्हलपमेंट होतील, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी इझी जाईल. ठीक आहे. तर काय पाहणार आपण, ह्युमन रिप्रोडक्शन. काय तुमचं, ह्युमन रिप्रोडक्शन. ठीक आहे. आता बघा ह्युमन रिप्रोडक्शन किती भागात डिवाइड केलेलं आहे, किती भाग म्हटल्यावर आपण ठीक आहे भागच म्हणू शकतो आपण त्याला. काय म्हणू, ह्युमन रिप्रोडक्शन. एक आहे तुमचं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. एक आहे तुमचा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिला बॉक्स. त्यानंतर सेकंड काय दिलेलं आहे तुम्हाला, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. काय तुमचं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. काय गोष्टी पाहणं आपल्याला ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये, काय पाहणार, मेल रिप्रोडक्टिव्ह पाहणं आहे. त्यानंतर काय पाहणं आपल्याला, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पाहणार आहे. आता याच्यामधले काही पॉईंट पण आपण काय करू, थोडेसे डिस्कस करू की काय गोष्टी असतात, जेणेकरून काय होईल की येणारं जे लेक्चर आहे ते लेक्चर मी डायरेक्ट स्टार्ट करेन की ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काय असतं. तर मेल रिप्रोडक्टिव्ह इन डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहे. त्याच्या पहिलेचं सगळं बेसिक आता पाहून घ्या. मेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये आपण काय काय पाहणार आहे, सगळ्यात पहिले राहील तुमचं प्रायमरी सेक्स ऑर्गन. काय राहील तुमचं, प्रायमरी सेक्स ऑर्गन. ठीक आहे. प्रायमरी सेक्स ऑर्गनचं महत्त्वाचं जे एक्झाम्पल आहे, ज्याचं एक्झाम्पल लिहून टाकू, जे की काय राहील तुमचं प्रायमरी सेक्स ऑर्गन, ते राहील तुमचं टेस्टिस. काय राहील तुमचं, टेस्टिस. का प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे हे पण पाहून घेऊ आपण. कारण की याच्यामध्ये काय होणार आहे, गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस होणार आहे. कोणती,
गॅमेटोजेनेसिस. ठीक आहे, कोणती प्रोसेस होणार आहे? गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस. जिथं गॅमेट्स बनण्याची प्रोसेस होणार आहे त्याला गॅमेटोजेनेसिस प्रोसेस म्हणतात. आणि बेसिकली गॅमेट्स हे सगळ्यात प्रायमरी राहतात, कारण की गॅमेट्स पासूनच कशाचं निर्माण होणार आहे? येणाऱ्या जनरेशनचं निर्माण होणार आहे. तर म्हणजे नेमकं काय की हे सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस राहते, म्हणूनच त्याला काय म्हणतात? प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतात. तर मग मेल्समध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन काय तुमचं एक्झाम्पल आहे तुमचं टेस्टिस, जिथं गॅमेटोजेनेसिस होते, म्हणूनच त्याला काय म्हणतात? प्रायमरी सेक्स ऑर्गन असे म्हणतात. ठीक आहे, बघा सेकंड नंबर काय तुमचं प्रायमरी सेक्स ऑर्गन झालं. कारण तुमचं सेकंडरी सेक्स ऑर्गन, कारण सेकंडरी सेक्स ऑर्गन किंवा त्याला ॲसेसरी सेक्स ऑर्गन पण म्हणतात. आता ॲसेसरी सेक्स ऑर्गन किंवा सेकंडरी सेक्स ऑर्गनचं जे बेसिक आहे ते मी ऑलरेडी पण सांगितलं तुम्हाला, की जे इम्पॉर्टंट आहे सगळ्यात महत्त्वाचं काम कोणाचं राहील? तुमच्या प्रायमरी सेक्स ऑर्गनचं राहील. प्रायमरी सेक्स ऑर्गनचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं आहे? गॅमेटोजेनेसिस. गॅमेट बनल्यानंतर तुम्हाला फक्त त्याला फ्यूज करणं आहे, बाकीचं सगळं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या अंतर्मध्ये होऊन जाईल. म्हणून काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टेस्टिस. त्यानंतर सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणजे नेमकं काय? असे सेक्स ऑर्गन जे की सेक्स्युअल रिप्रोडक्शनला सपोर्ट करतील किंवा जे इव्हेंट आहे, जे प्रोसेस आहे सेक्स्युअल रिप्रोडक्शनची, त्याच्यासाठी एक सपोर्टिव्ह रोल करतील, त्याला काय म्हणतो आपण? सेकंडरी सेक्स ऑर्गन असे म्हणतात. तर सेकंडरी सेक्स ऑर्गन कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये येतील? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमची डक्ट सिस्टम. काय तुमचं डक्ट सिस्टम आहे? काय तुमचं डक्ट सिस्टम. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. कोणतं सिस्टम आहे तुमचं? डक्ट सिस्टम. त्याच्यामध्ये डिफरंट डक्ट किंवा ग्लँड, त्याच्यामध्ये डक्ट सिस्टम पण आहे. त्याच्यानंतर काय तुमचं ग्लँड पण अवेलेबल आहे. डिफरंट ग्लँड्स राहतात. ते ग्लँड्स पण आपण पाहणार आहे की कोणकोणत्या ग्लँड्स इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्याच्याचं भरपूर ॲसेसरीचं जे बी आहे, ॲसेसरी जरी असो या प्रायमरी असो या सेकंडरी असो, या दोघांचं पण एक इम्पॉर्टंट रोल्स आहे तुमच्या रिप्रोडक्शनमध्ये. तर सेकंडरी असल्याशिवाय तुमचं प्रायमरी पण काही करणार नाही. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये डक्ट सिस्टम पाहणं आपल्याला, त्याच्यामध्ये ग्लँड्स पाहणं आहे, कशामध्ये? तुमच्या सेकंडरी सेक्स्युअल ऑर्गनमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत जे की तुम्ही चॅप्टरच्या अंदरमध्ये शिक्षण ज्यावेळेस मी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम स्टार्ट करणार. उद्याच आपलं लेक्चर पडणार आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. तर मेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये काय पाहणार आपण? प्रायमरी सेक्स ऑर्गन, त्यानंतर सेकंडरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी मध्ये काय? टेस्टिस. सेकंडरी मध्ये काय? डक्ट सिस्टम आहे, ग्लँड सिस्टम आहे, आणि अनदर पण भरपूर गोष्टी जे की आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे? डिस्कस करणार आहे. ठीक आहे, आता बघा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये पण पुन्हा दोन गोष्टी. एक आहे तुमचा प्रायमरी सेक्स ऑर्गन. काय तुमचा? प्रायमरी सेक्स ऑर्गन. आता प्रायमरी सेक्स ऑर्गन मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? आता प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे काय? जिथं गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस होणार. जसं की काय तुमचं एक्झाम्पल आहे ओव्हरी. एक्झाम्पल ओव्हरी नाही, ती एकच आहे जे की काय तुमचं प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. काय तुमचं ओव्हरी. इथं पुन्हा काय होईल? तुमचं गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस होईल. कोणती प्रोसेस होईल? गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस नॅचरल पद्धतीनंच फिमेलमध्ये झालेले राहतात. त्या सगळी इन्फॉर्मेशन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम शिकवताना मी तुम्हाला देऊन देणार. ठीक आहे, तर प्रायमरी सेक्स ऑर्गन. सेकंड नंबर काय तुमचा? सेकंड नंबर आहे तुमचा सेकंडरी सेक्स ऑर्गन, ज्याला आपण ॲसेसरी सेक्स ऑर्गन म्हणतो. सेकंडरी सेक्स ऑर्गन ज्याला ऑरमध्ये काय म्हणतात? ॲसेसरी सेक्स ऑर्गन म्हणतात. आणि ॲसेसरी सेक्स ऑर्गनमध्ये अगेन्स्ट काय येतील तुमचे? डक्ट सिस्टम पण येईल. काय तुमचं ओव्हिडक्ट वगैरे आहे, जसं की डक्ट सिस्टम, ओव्हिडक्ट वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. युट्रस आहे, फंडस आहे, त्याच्यामध्ये वजायनल ट्रॅक्स आहे. त्यानंतर या म्हणजे भरपूर काही गोष्टी आहेत जे की काय करतात तुम्हाला ॲज अ सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणून काय करतात? काम करतात. जसं की मेमरी ग्लँड्स आहे, जे की मेमरी ग्लँड्स आहे हे पण एक एक्झाम्पल आहे तुमचं सेकंडरी सेक्स ऑर्गनचं. भरपूर ज्या गोष्टी आहेत जसं की ग्लँड्स वगैरे डिफरंट ग्लँड्स आहेत जे की काम करतात सेकंडरी सेक्स ऑर्गनमध्ये. तर मग हे जे ग्लँड्स आहेत जसं की ओव्हरी पण एक पर्टिक्युलर म्हणजे एक ग्लँड्स आहे, स्वतः एक गॅमेटोजेनेसिस पण करते आणि हॉर्मोन सिक्रेशन करण्याचं पण काम करते. ओव्हरी पण एक ग्लँड्स आहे. आणि ग्लँड्स अनदर ग्लँड्स पण आहे जे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये एक ॲसेसरी म्हणून किंवा एक सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणून काय करतात? काम करतात. हे झालं तुमचं प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन. ठीक आहे, तर हे कशामध्ये? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह आणि हे झालं तुमचं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये. आता इथपर्यंत टोटली तुमचा इंट्रोडक्शनचा क्लास खतम झाला. म्हणजे तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये रोडमॅप पण सांगितला होता की आपल्याला चॅप्टरमध्ये काय गोष्टी डिस्कस करणार आहे, आणि त्यानंतर याच्यामध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन पण सांगितले आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन पण सांगितले. आता तुमचं स्टार्ट होते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तर आता याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये कशा पद्धतीने प्रायमरी सेक्स ऑर्गन गॅमेटोजेनेसिस करतात, सेकंडरी सेक्स ऑर्गनच्या सहाय्यानं किंवा सेकंडरी सेक्सुअल ऑर्गनच्या हेल्पनं कशा पद्धतीनं रिप्रोडक्शनची प्रोसेस काय केल्या जाते? कंप्लीट केल्या जाते. ह्या व्हेरियस गोष्टी आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, ह्युमन रिप्रोडक्शनचा हा चार्ट व्यवस्थित नोट्समध्ये काढून घ्या. स्क्रीनशॉट काढला तरी चालते. मी बरेचदा बोर्ड सोडून जात असतो जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी एक चान्स भेटून जाते. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. जर तुम्हाला माझे लेक्चर समजत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि
जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करा. ठीक आहे, थँक्यू.